पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता तपासाला मोठी गती मिळाली आहे। 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाचा क्रूर चेहरा आता समोर आला असून पोलिसांच्या हाती अत्यंत ठोस पुरावा लागलाय। तपासादरम्यान समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। ज्यावेळी हा नराधम चिमुरडीवर अत्याचार करत होता त्यावेळी 4 ते 5 मुलांनी त्याला थांबवण्याचा धाडसी प्रयत्न केला। मात्र त्या नराधमानं त्या मुलांच्या दिशेने दगड भिरकावले आणि त्यांना तिथून पळवून लावलं। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। पोलिसांनी हा सीसीटीव्ही जप्त केला असून त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई साक्ष सुद्धा नोंदवून घेतली आहे। हा पुरावा नराधमाला फासावर लटकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। दुसरीकडे आज या आरोपीला पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले होते। यावेळी न्यायाधीशांनी आरोपीला एकच प्रश्न विचारला, पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? त्यावर आरोपीने नाही असं उत्तर दिलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून आता 14 मे पर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात असणार आहे। या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत। प्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे राज्य सरकार आता विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अध्यादेश काढणार आहे। वकील अजय मिसर यांनी आज स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ग्रामीण पोलिसांकडून तपासाचा पूर्ण आढावा घेतला। पुणे ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासावर समाधान व्यक्त होत असलं तरी संपूर्ण महाराष्ट्र आता एकाच मागणीवर ठामे, या नराधमाला कठोर शिक्षा आणि चिमुरडीला न्याय कधी मिळणार।